नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, उद्यापासून एम-ए आणि एम-कॉमचे पेपर चालू होत आहेत सेमिस्टर 1चे आणि सगळेच विद्यार्थी नवीन आहेत. त्यामुळे त्यांना माहिती नाही की पेपर पॅटर्न कशा वगैरे प्रकारे असतो आणि पेपर कसा वगैरे लिहिला पाहिजे आणि बऱ्याच गोष्टी म्हणजे त्याच्यावरती अवलंबून आहेत, की पेपरमध्ये प्रश्न कशाप्रकारे येणार, किती मार्काचे असणार आहेत, किती मार्कांचे लिहिले पाहिजे, किती पेजेस लिहिले पाहिजे, ठीक आहे. म्हणजे सप्लिमेंट मिळते का, पेपर कसा असणार आहे. तर सगळ्या ज्या गोष्टी आहेत, त्याचा आपण आज तुम्हाला मी त्याचं सांगणार आहे सोल्युशन, की नक्की पेपर कसा लिहायचा आणि कशाप्रकारे लिहिला पाहिजे, ठीक आहे. तर तुम्ही तर स्क्रीनवरती बघू शकता. तर मित्रांनो, मी त्याला थोडंसं झूम करतो, तर मला याच्यामध्ये एक गोष्ट कळून जाईल बघा. अशा प्रकारे बघा तुमचा पेपर असणार आहे. हे फक्त एक इन्स्ट्रक्शन आहे, हा एक डेमो आहे. म्हणजे थोडक्यात काय तर हा फक्त एक नमुना आहे, ज्याला आपण आराखडा म्हणतो, ठीक आहे. आणि सेम बघा हा मराठी मीडियममध्ये सुद्धा असणार आहे. ओके. तर एम-कॉमबद्दल आपण सध्या बोलणार आहे. तर एम-कॉममध्ये बघा तुम्हाला जर बघितलं, तर एम-कॉममध्ये तुम्हाला मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम दोन्ही तुम्हाला त्याच्यामध्ये मीडियम बघायला मिळतात. ठीक आहे. आता ज्या विद्यार्थ्यांना मराठीमध्ये पेपर लिहायचा असेल, त्या विद्यार्थ्यांनी जे तुमचा सुपरवायझर असतो बरोबर, त्यांना तुम्हाला रिक्वेस्ट करावं लागेल, की सर मला अ, पेपर मराठीमध्ये लिहायचा आहे. ठीक आहे. किंवा हिंदीमध्ये लिहायचा आहे. तुम्हाला ज्या भाषेमध्ये लिहायचा असेल तो. आणि जे पण प्रायमरी भाषा जी आहे, ती तुमच्या पेपरची ती इंग्लिशच असणार आहे. ओके. तर बघा इथे तुम्हाला थोडेसे मी जनरल इन्स्ट्रक्शन सांगतो, समजून कशाप्रकारे असणार आहे ते. बघा, पेपर जो आहे तो 2.5 तासांचा असणार आहे. ओके. तर तुम्ही म्हणसाल की सर 2.5 तास कसं काय? हं. तर तुम्ही त्या स्क्रीनवर बघू शकता मित्रांनो, पेपर जो आहे तो तुमचा 2.5 तासांचा असणार आहे, बरोबर? म्हणजे पेपर 2.5 तास तुमच्याकडे असणार आहे. 60 मिनिटं सॉरी 60 अन् 60 120 आणि 30 म्हणजे टोटल तुमच्याकडे जे आहे 150 मिनिटं वेळ म्हणजे थोडक्यात काय तर 2.5 तास तुमच्याकडे वेळ असणार आहे आणि पेपर असणार बघा तुमचा 70 मार्कांसाठी, बरोबर? हा कॉमर्ससाठी देखील एम-कॉमसाठी देखील हाच पॅटर्न असणार आहे आणि एम-एसाठी देखील हाच पॅटर्न असणार आहे. ठीक आहे. एम-ए मराठी असेल, हिस्ट्री असेल, कुठलाही असेल तुमचा एम-ए, सगळ्यांनाही सेम प्रोसेस असणार आहे. ओके. नंतर बघा याच्यामध्ये तुम्हाला दिला आहे बघा जनरल इन्स्ट्रक्शन्स. तर जनरल इन्स्ट्रक्शनमध्ये बघा तुम्हाला सगळ्यात पहिले आपण बघून घेऊया कुठला पॉइंट आहे. ऑल क्वेशन्स आर कंपल्सरी बरोबर. म्हणजे जेवढे काही तुम्हाला प्रश्न दिलेले आहेत, संपूर्ण प्रश्नही महत्त्वाचे आहेत. आता खाली बघूया आपण क्वेशनचा पॅटर्न वगैरे कशाप्रकारे असणार आहे. पण त्या अगोदर आपल्याला जे काही जनरल माहिती आहे, ते थोडंसं आपण त्याच्यात समजून घेऊया. नंतर आहे बघा, राइट एव्हरी क्वेशन आन्सर ऑन सेपरेट पेज. थोडक्यात काय तर तुमचं समजा पहिला क्वेशन पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहिलं, ठीक आहे. तर दुसऱ्या पेजचं उत्तर जे आहे तुम्हाला ते नवीन पानावर लिहिलं पाहिजे. समजा तुम्ही पहिल्या प्रश्नाचं उत्तर 2 पेजवर लिहिलं असेल किंवा दीड पेजवर लिहिलं असेल, तर तुम्हाला ते पेज सोडून द्यायचं आणि नवीन पेजवर तुम्हाला क्वेशन नंबर 2 लिहायचा आहे. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही याच्यामध्ये लिहू शकता. तिसरं बघा याच्यामध्ये दिलेलं आहे खूप महत्त्वाची अपडेट आहे. म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नसेल, की 5 मार्क, 10 मार्क, 3 मार्क कशाप्रकारे उत्तर लिहायचं ते. ओके. तुम्ही इथे बघू शकता. डिपेंडिंग ऑन द नेचर ऑफ द क्वेशन, द वर्ड लिमिट इज ॲज फॉलो 200 ते 250 शब्द फॉर 10 मार्क्स. ठीक आहे. म्हणजे 10 मार्कासाठी तुम्हाला 200 ते 250 शब्द उत्तर लिहायचं आहे. आता ते कसे असणार आहे पेपरवरती ते आपण समोर सांगणार आहे मी तुम्हाला. ठीक आहे. नंतर आहे बघा 100 ते 100 ते 150 पेज जे आहे ते तुमचे 5 मार्कासाठी असणार आहेत. ठीक आहे. सॉरी 100 ते 150 शब्द जे आहेत तुम्हाला ते 5 मार्कासाठी तुम्हाला लिहायचे आहेत. जे तुम्ही आतापर्यंत बी-ए, बी-कॉमला अगोदर तुम्ही लिहिलं असेल. ठीक आहे. नंतर बघा 50 ते 60 शब्द तुम्हाला लिहायचे आहेत 3 मार्कांसाठी. आता बघा 3 मार्कासाठी तुम्हाला 50 ते 60 शब्द लिहायचे आहेत. 5 मार्कासाठी बघा तुम्हाला 100 ते 150 शब्द लिहायचे आहेत आणि 10 मार्कासाठी बघा तुम्हाला 200 ते 250 शब्द लिहायचे आहेत. ठीक आहे. नंतर बघा याच्यामध्ये दिलेलं आहे लास्टला सगळ्यात महत्त्वाचं, अ सप्लिमेंटरी आन्सर शीट विल नॉट बी प्रोव्हाइडेड. तुम्हाला जो पेपर दिलेला आहे, तुम्हाला त्याच पेपरवरती तुम्हाला उत्तर लिहायचे आहेत. ठीक आहे. जागा पुरो की उरो. तुम्हाला एक्स्ट्रा पुरवणी किंवा सप्लिमेंट तुम्हाला याच्यामध्ये कुठल्याही हालतीमध्ये मिळणार नाही. ठीक आहे. हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. चला समोर जाऊया आता. आता बघा आपण पॅटर्न समजून घ्यायचा आहे आपल्याला. पेपर आहे बघा आपला 70 मार्कांसाठी ठीक आहे. 2.5 तासाचा वेळ आहे आपल्याकडे 70 मार्काचा पेपर आहे. आपण विचार करतो सध्या एम-कॉम बद्दल ठीक आहे. एम-एला देखील हाच सेम पॅटर्न असणार आहे. पण सध्या आपण एम-कॉम बद्दल बोलतोय. ओके. तर बघा पहिला प्रश्न तुमचा जो असणार आहे, तो असणार आहे 10 मार्कांसाठी. ओके. तर तुम्ही त्या स्क्रीनवरती बघू शकता. हा जो प्रश्न असणार तुमच्याकडे बघा, समजा हा पहिला प्रश्न आहे. तर हा असणार आहे बघा तुम्हाला 10 मार्कांसाठी आणि त्यालाच ऑप्शनल म्हणून असणार आहे. तो म्हणजे हा दुसरा प्रश्न. बरोबर? तुम्हाला एकतर क्वेशन नंबर 1 लिहायचा किंवा क्वेशन नंबर 2 लिहायचा. बरोबर? इथे मध्ये ऑर आहे. तर ऑरचा अर्थ काय? की तुम्हाला हा किंवा हा लिहायचा आहे. तर तुम्हाला मार्क मिळतील त्याच्यामध्ये 10. म्हणजे 10 मार्कांसाठी हा आहे. आणि 10 मार्कासाठी ते नियम काय सांगतो? की 10 मार्कासाठी तुम्हाला जे आहे 200 ते 250 शब्द उत्तर लिहायचं आहे. आता 200 ते 250 शब्द म्हणजे नक्की किती? आता बघा माझ्याकडे एक जुन्या विद्यार्थ्याचा पेपर आहे. ऑफिशियल आहे वाय-सी-एमचा फोटोकॉपी आहे. तुम्हाला मी दाखवतो. अशा प्रकारचा पेपर असतो हा 20 मार्कांचा. एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला, तुमच्याकडे जी उत्तरपत्रिका असते ती फक्त 20 पेजेसची असते आणि त्या 20 पेजेसमधून जर तुम्ही विचार केला, तर पहिले 2 पेजेस गेले तुमचे इंट्रोडक्शन आणि इन्स्ट्रक्शन्समध्ये. राहिले तुमच्याकडे 18 पेजेस. तर ह्या 18 पेजेसमध्ये तुम्हाला जेवढे काही तुमच्याकडे प्रश्न आहेत, सर्व तुम्हाला लिहायचे आहेत. ओके. तर बघा, आता आपल्याकडे समजा हा पेज आहे पहिला. तर इथे किती लाईन आहेत बघा आपल्याकडे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 ओके.
15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34. तुमच्याकडे 34 लाईनी आहेत. पहिलं गेलं तुमच्या टायटलमध्ये. तुमच्याकडे समजा 33 लाईनी आहेत, बरोबर? आणि ह्या अशा आलतू-फालतू इथे रेषा मारत बसायचा नाही. ऑलरेडी तुम्हाला ते रेष मारून दिलेली आहे. परत-परत इथे रेषा मारायच्या नाही, ठीक आहे? अशा तुमच्याकडे किती 33 लाईनी आहेत. 33 अशी सोडून द्या. समजा तुमच्याकडे समजा 30च लाईनी आहेत, बरोबर? आता बघा, याने बघा किती याच्यावरती लिहिलेले आहेत शब्द 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4, 5. 1, 2, 3, 4, 5. आपण ॲव्हरेज पकडू की एका याच्यावरती त्याने फक्त 5 शब्द लिहिलेले आहेत, बरोबर? आणि आपल्याला उत्तर किती लिहायचं आहे? 200 ते 250 शब्द 10 मार्कांसाठी, बरोबर? तर तुमच्याकडे बघा 30 पेजेस आहेत, बरोबर? सॉरी 30 लाईनी आहेत. एका लाईनीवर तुम्ही लिहिणार आहात 5 शब्द, बरोबर? 5 गुणिले 30 म्हणजे किती झाले ते 150 शब्द, बरोबर? म्हणजे तुम्ही एका पेजवरती 150 शब्द उत्तर लिहिणार आहे. पण 150 शब्द तुम्हाला काय सांगते? 150 शब्द उत्तर फक्त तुम्हाला 5 मार्कांसाठीच व्हॅलिड आहे. जसं की तुला सांगितलं तुम्हाला 100 ते 150 शब्द, बरोबर? 5 मार्कांसाठी. म्हणजे याचा अर्थ असा होतो, की तुमचा 10 मार्काचा प्रश्न जो आहे, तो तुम्हाला 150 आणि 150 300 म्हणजे तुमच्याकडे थोडक्यात काय तर तुम्हाला 2 पेजेसवर तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. ठीक आहे. 10 मार्काचं उत्तर हे मिनिमम सांगतो बरं का मी तुम्हाला. तुम्हाला किती लिहायचं तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्ही 2 लिहा, 3 लिहा किंवा एकच पेज लिहा. ते तुमच्यावर डिपेंड आहे. मी तुम्हाला सोयीस्कर सांगतोय, समजून असं सांगतोय, बरोबर? की 10 मार्कासाठी तुम्हाला जे आहे, कमीत कमी 2 पेजेस तुम्हाला उत्तर लिहिणं आवश्यक आहे. ठीक आहे. तुम्हाला एक गोष्ट समजली याच्यामध्ये? त्यामुळे कसं कन्फ्यूज होऊ नका. एकदम सोपं आहे. काही अवघड नाही. समजून घ्या फक्त. ओके. तर 2 पेजेसवर तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. ओके. कोणतं? 10 मार्कांचं. चला, हे समोर झालं आपल्या याच्यामध्ये समजा तुमचं 1 आणि 2 हे झालं तुमचा प्रश्न पहिला. ओके. प्रश्न पहिला झाला, संपला. बघा, आता दुसरा प्रश्न काय सांगतो? दुसरा प्रश्न पण तोच आहे बघा. ठीक आहे. सॉरी. पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न हे ऑप्शनल आहेत. या 2 पैकी तुम्हाला एक लिहायचं आहे. तुम्हाला 10-10 मार्क याला दिलेले आहेत. ओके. तुम्ही पहिला लिहिलं तरी 10 मार्क, दुसरा लिहिलं तरी 10 मार्क. ओके, झालं. तिसऱ्या प्रश्नाला आणि चौथ्या प्रश्नाला परत बघा तुम्हाला 10-10 मार्कांचा याच्यामध्ये फरक आहे. ओके. तुम्ही ते समजून घेऊ शकता. पहिला प्रश्न किंवा दुसरा प्रश्न 10 मार्क, तिसरा प्रश्न किंवा चौथा प्रश्न. ठीक आहे. आता बघा इथे तिसरा प्रश्न दिलेला आहे आणि त्याला देखील ऑप्शनल तुम्हाला दिलेला आहे याच्यामध्ये. ओके. ठीक आहे. तर बघा, आता पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न बरोबर. आता हा पहिला झाला इथं, हा एक ऑप्शनल झाला, हा एक ऑप्शनल झाला. तुम्हाला ह्या 2 पैकी एक लिहायचा आहे. दुसऱ्या प्रश्नामध्ये बघा तुम्हाला परत हा एक प्रश्न आहे, हा एक प्रश्न आहे. ह्यापैकी तुम्हाला कोणता एक प्रश्न लिहायचा आहे. बरोबर? झाले तुमचे 10 आणि 10 20 मार्क. ओके. तर झाला. आता समोर इथे तुम्हाला मी काउंट करून दाखवतो. ओके. बघा, इथं पेज नंबर बघा तुम्ही. पहिला आणि दुसरा पेज नंबर गेला. फर्स्ट पेज आणि इन्फॉर्मेशन. ओके. झाला. तिसरं आणि चौथं पेज म्हणजे हे 2 पेज झाले. तुमचा पहिला प्रश्न, 5वं आणि 6वं हे झालं बघा तुमचा दुसरा प्रश्न. ठीक आहे. दुसरा प्रश्न संपला. ओके. तिसरा प्रश्न बघा काय सांगतो. तिसरा प्रश्न देखील बघा तुम्हाला 10 मार्कांसाठी आहे. ओके. तर हा एक ऑप्शनल आहे आणि हा एक ऑप्शनल आहे. ह्या 2 पैकी तुम्हाला कुठला एक लिहायचा आहे. बरोबर? आणि ह्याला तुम्हाला मार्क किती असणार आहे? 10. तर तुम्ही किती पेपर लिहिता त्यावर डिपेंड आहे. ओके. तर बघा तुम्हाला याच्यामध्ये 10 मार्क आहेत. तर तुम्हाला बघा आता क्वेश्चन 3 मध्ये तुम्हाला 1 आणि हा 2 या 2 पैकी तुम्हाला 1 लिहायचा आहे. बरोबर? बघा आता याचे देखील तुम्हाला 2 पेजेस गेले. कारण 10 मार्काला आपल्याला 2 पेज लिहायचे. बरोबर? 7 आणि हे 8. ओके. 8 पेजेस कटले. ओके. 8 पेजेस गेले तुमच्यावाल्या याच्यामध्ये म्हणजे तुमचा 10 मार्काचे प्रश्न संपले. ओके. आता खरी गंमत पुढे आहे बघा. मी तुम्हाला अंदाज सांगतो बघा कसं प्रकार लिहायचं. 10, 10, 10 30 मार्क तुमचे झाले. आता राहिले तुमचे 40 मार्क. तर बघा 40 मार्काला बघा इथं काय फंडा दिलेला त्यांनी. क्वेश्चन नंबर 4 असा आहे, आन्सर द फॉलोइंग एनी 5. ठीक आहे. आणि त्याला टोटल मार्क आहेत 25. 25 मार्काचा बघा रे इकडं. 25 मार्काला तुम्हाला एकाचं उत्तर लिहायचं नाही. तुम्हाला 5 लिहायचे आहेत एनी 5. म्हणजे 5 गुणिले 5 किती झाले? 25. म्हणजे ही गोष्ट तुम्हाला कळाली याच्यामध्ये? ओके. 5 25 म्हणजे तुम्हाला 5 प्रश्न लिहायचे कोणते पण त्याला एकाला 5 मार्क असणार आहेत. याला 5 मार्क, याला 5 मार्क, याला 5 मार्क, याला 5 मार्क, याला 5 मार्क आणि याला 5 मार्क. टोटल आहेत हे 6. तुम्हाला या 6 पैकी फक्त 5च लिहायचे आहेत. ओके. तर 5 पैकीच लिहायचे म्हणजे 5 25 आणि इथं 5 मार्काचा नियम काय सांगतो? 100 ते 150 शब्द म्हणजे 1 पेज. बरोबर? तुमचे टोटल प्रश्न किती झाले याच्यामध्ये? 5 लिहायचे तुम्हाला. बरोबर? म्हणजे हे झाले तुमचे अगोदर संपले 1, 2, 3, 4, 5. ओके. 5 प्रश्न संपले. आता तुमच्याकडे राहिलं बघा 14 नंबरचं पेज. ओके. 14 नंबरचं पेज आता तुमच्याकडे शिल्लक आहे. आता हे तुमचे 25 मार्क संपले. म्हणजे 25 मार्काचे 5 प्रश्न संपले. आता क्वेशन नंबर 5 बघा काय सांगतो. ओके. क्वेशन नंबर 5 सांगतो एनी 5. ओके. एनी 5 म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये एक गोष्ट कळाली का? आणि तुम्हाला टोटल मार्क आहेत 15. बरोबर? एनी 5 म्हणजे 3 गुणिले 5. 5 त्रिक झाले तुमचे 15 मार्क. म्हणजे तुम्हाला 1, 2, 3, 4, 5, 6 या 6 पैकी तुम्हाला कुठलेही याच्यामध्ये 5च प्रश्न सोडवायचे आहेत. एकाला मार्क आहे 3.
आणि इथे नियम काय सांगतो? 3 मार्कासाठी तुम्हाला कमीत कमी 50 ते 60 शब्द उत्तर लिहायचं आहे. म्हणजे एका पेजवर तुम्ही 2 उत्तरं तुम्हाला याच्यामध्ये लिहायची आहेत. ओके. आता बघा, नियम काय सांगतो, की नवीन प्रश्न नवीन पानावर घ्यायचा. पण आता बघा आपल्याकडे पेजचं लिमिटेशन कमी आहे. तर समजा थोडक्यात समजून घ्या. तुम्हाला अर्धं पेज जरी उत्तर लिहिलं तरी तुम्हाला एकच पेज लागणार आहे. फुल पेज लिहिलं तरी एकच पेज लागणार आहे. तुम्हाला अजून 5 पेजेसची गरज आहे. तर आपल्याकडे पेजेस किती आहेत बघा? 14, 15 म्हणजे 2, 3, 4 आणि 5. ओके. 6 आणि 7. ओके. म्हणजे तुमच्याकडे 7 पेजेस शिल्लक राहतात. त्या 7 पैकी तुमचे याला 5 गेले. ओके. म्हणजे तुमच्याकडे 2 पेजेस एक्स्ट्रा शिल्लक राहतात. म्हणजे याचा अर्थ असा, की तुमचं जे उत्तर आहे ते 16 पेजेसमध्ये संपून जातं. ओके. म्हणजे तुम्ही मला बऱ्याच विद्यार्थ्यांनी कंप्लेंट केल्या होत्या, की म्हणे सर पेपरमध्ये जागा कमी असते वगैरे, वगैरे पेजेस वगैरे. तर आम्हाला पेपर लिहायला म्हणजे जागा जागा कमी पडणार आहे वगैरे. एक्स्ट्रा पुरवणी पाहिजे. अरे दादा बघ तुला सगळं समजून सांगितलं. आवश्यकता नाही त्या गोष्टीची. लक्षात घ्या तुम्ही. ओके. तुम्हाला ही गोष्ट कळाली ते समजून घ्या बाबा. 10 मार्कासाठी तुम्हाला 2 पेजेस उत्तर लिहायचे. ठीक आहे. आता हे थोडंसं जरा गिचीड-मिचीड झालं. इंग्लिशमध्ये सांगितलं तुम्हाला मी. इंग्लिश पेपर आहे हा. सेम मराठीमध्ये पण आहे बरं. हे झालं तुमचं इंग्लिश मीडियम, हे झालं तुमचं मराठी मीडियम. आपण सध्या एम-कॉम बद्दल बोलतोय बरं का, लक्षात ठेवा. भांडणं करू नका. ओके. इंग्लिश मीडियमचं झालं, मराठी मीडियमचं बघा. सेम मराठीमध्ये पण तेच दिलेलं आहे तुम्हाला. 10 गुणांसाठी 200 शब्दामध्ये उत्तर लिहा. ठीक आहे. एकदम सोपं आहे, काही अवघड नाही. ओके. 10 गुणांसाठी 200 शब्दामध्ये उत्तर लिहा. 5 गुणांसाठी 100 शब्दामध्ये लिहा. 3 गुणांसाठी 50 ते 60 शब्दामध्ये लिहा. थोडक्यात काय तर याचा अर्थ असा ना, हो, की 200च लिहिलं पाहिजे. 200 ते 250 दिले नाही ना, तर तुमचे मी तुम्हाला उत्तर काय सांगितलं आता काउंट करून पेजवरती, की तुम्ही एका पेजवरती 300 शब्दामध्ये उत्तर लिहू शकता. म्हणजे 5 मार्कासाठी तुम्ही 1 पेज आरामात लिहू शकता. ओके. तर तुम्हाला इथं गोष्ट कळाली का? जो प्रश्न 5 मार्कासाठी आहे, ठीक आहे, त्याला तुम्हाला 300 शब्दामध्ये उत्तर लिहायचं आहे. ओके. 300 शब्दामध्ये लिहायचं आहे. आणि जो प्रश्न 10 मार्कासाठी आहे, त्याला तुमच्याकडे 250 ते किती 10 मार्कासाठी तुम्हाला जो आहे ह्याच्यामध्ये दिलेला, ठीक आहे. सॉरी हा 10 मार्कासाठी होता. ओके. हा 10 मार्कासाठी आहे आणि हा जो आहे प्रश्न बघा तुमच्याकडे, आता हा जो तुम्हाला इथं दिलेला आहे, ओके. तर हा बघा तुमच्याकडे 5 मार्कासाठी आहे फक्त. तर 5 मार्कासाठी तुम्हाला किती लिहायचं आहे याच्यामध्ये? तुम्हाला मी सांगितलं एका लाईनवर तुम्हाला एका पेजवर तुम्ही जे उत्तर आहे कमीत कमी 300 शब्दापर्यंत लिहू शकता. ओके. 150 म्हणजे तुमच्याकडे हे बघा 1 पेज आहे याच्यामध्ये. तर तुम्हाला 5 मार्कासाठी 150 पेज 150 शब्दामध्ये उत्तर लिहायचं आहे. म्हणजे थोडक्यात काय तर 1 पेज लिहायचं आहे. ठीक आहे. तर हे जे पूर्ण पेज आहे हे तुमचं झालं 5 मार्कासाठी आणि 2 पेज जर तुम्ही वापरले तुमचे झाले 10 मार्कासाठी. मी तुम्हाला ऑफिशियल सांगतो बरं का, हा अशा प्रकारचा फॉर्म्युला याच्यामध्ये यूज होतो. ठीक आहे. कन्फ्यूज होऊ नका. चला संपलं. ही गोष्ट समजली. पुरवणी उत्तरपत्रिका मिळणार नाही एक्स्ट्रा कुठलीही आणि नवीन प्रश्न नवीन पानावर सुरू करावा. ओके. म्हणजे पहिला प्रश्न किंवा दुसरा प्रश्न. ठीक आहे. किंवा तिसरा प्रश्न. ठीक आहे. आता जर समजा सॉरी. समजा तिथे तुम्ही टाकला प्रश्न क्रमांक 1. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 1चं तुम्ही उत्तर लिहिलं 2 पेजेस. बरोबर? 2 पेजेस उत्तर लिहिलं. दीड लिहा किंवा 2 लिहा किंवा 2.5 लिहा. ते तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला किती जागा आठवायची ती. पण ज्यावेळेस तुम्ही प्रश्न 2 चालू करसाल, ठीक आहे. ज्यावेळेस तुम्ही प्रश्न 2 किंवा प्रश्न 3 चालू करसाल, त्यावेळेस तो नवीन पानावरच तो वरती आला पाहिजे. ठीक आहे. ही गोष्ट तुम्हाला कळाली याच्यामध्ये? सोपा आहे काही अवघड नाही. 10, 10, 10 30 मार्क तुमचे ह्यामध्ये संपले. ओके. 30 मार्क तुमचे संपले याच्यामध्ये. नंतर बघा चौथा प्रश्न आहे तुमचा बघा 25 मार्कांसाठी. म्हणजे तुम्हाला 5-5 मार्काचे तुम्हाला याच्यामध्ये प्रश्न असणार आहेत. ठीक आहे. ते झाले सिंगल पेज. बरोबर? म्हणजे तुमचे 10 मार्कासाठी इथं बघा इथे गेले तुमचे 2 पेज, इथे गेले तुमचे 2 पेज, इथे गेले 2 पेज. टोटल तुमचे झाले याच्यामध्ये बघा 6 पेजेस. ठीक आहे. 6 पेजेस झाले बघा 25 मार्क आहेत. 25 मार्कासाठी तुम्हाला 1-1 पेज लिहायचं 5. म्हणजे इथे इथे गेले तुमचे 5 पेजेस. बरोबर? 5 आणि 6 तुमचे झाले टोटल याच्यामध्ये 11 पेजेस. ठीक आहे. 11 पेजेस झाले. ओके. आणि बघा आता खरी गंमत इथे आहे बघा 15 मार्कांसाठी. ओके. जसं मी तुम्हाला अगोदर परत सांगतो एकदा 5 मार्कासाठी. ओके. ठीक आहे. आता बघा तुम्हाला इथं अर्धं पेज उत्तर लिहायचं आहे. तर अर्धं पेज कसं लिहायचं तुम्हाला अर्धं पेज? इथं त्यांनी काय सांगितलं, की 3 गुणांसाठी तुम्हाला 50 ते 60 शब्दामध्ये उत्तर लिहायचं आहे आणि एका पेजवर तुमचे 150 शब्दामध्ये तुम्ही उत्तर लिहू शकता. तुम्हाला कमीत कमी 100 लाईनचं लिहायचं बरोबर? मी थोडंसं कन्फ्यूज होतोय सॉरी. 100 शब्दामध्ये तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. म्हणजे एक अर्धच पेज गेलं ते. अर्धं पेज म्हणजे काय थोडक्यात 1 पेज गेलं ना, बरोबर? इथे तुमचे 5 पेजेस गेले, बरोबर? म्हणजे 5 आणि 11 ठीक आहे. किती झाले तुमचे टोटल पेज झाले तुमच्या याच्यामध्ये 16. ओके. 16 पेजेस तुमचे गेले. 16 प्लस तुमच्या उत्तरपत्रिकेवर ऑलरेडी 2 अगोदर दिलेले असतात. बरोबर? आता हे अगोदर दिलेले 2 कोणते असतात? जसं मी तुम्हाला इथे सांगितलं. बरोबर? समजा ही तुमची ऑफिशियल उत्तरपत्रिका आहे. पहिलं पेज झालं तुमचं माहिती भरायचं. दुसरं झालं तुमच्या याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन. 2 पेजेस गेले. बरोबर? 2 पेजेस गेले म्हणजे तुमच्याकडे राहिले किती? 16 प्लस 2 टोटल किती झाले तुमचे 18 पेजेस गेले. बरोबर? आणि जी उत्तरपत्रिका असते टोटल ती असते तुमची 20 पानाची. बरोबर? तुम्ही जर का लास्ट पेज बघितलं बघा 20 पानाची तुमच्याकडे उत्तरपत्रिका असते. तर तुमच्याकडे फक्त 2 पेजेस उरतात. म्हणजे 18
बरोबर? आणि त्याच्यातून तुमचे 20 मधून 8 राहिले तुमचे उरले 2. तर तुमच्याकडे 2 पेज एक्स्ट्रा उरतात. तुम्हाला ह्या 2 पेजमध्ये तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करू शकता. तर तुम्हाला मी सजेस्ट करतो, की ह्या 2 जे तुमचे पेज राहतात, ह्या 2चा तुम्ही उपयोग ह्याच्यामध्ये करा. तुम्हाला 3 मार्काला तर काही आवश्यकता नाही, तुम्ही 1 पेज उत्तर आरामात लिहू शकता. 5 मार्काला देखील तुम्ही 1 पेज उत्तर आरामात लिहू शकता. पण माझं म्हणणं असं आहे, 10 मार्कासाठी तुमच्याकडे 3 प्रश्न आहेत बरोबर 10-10 मार्कासाठी. पण तुमच्याकडे एक्स्ट्रा पेज फक्त तुमच्याकडे 2च आहेत. तर माझं म्हणणं असं आहे, तुम्हाला कमीत कमी तुमची तुम्ही जे आहे 2.5 ते 3 पेज उत्तर लिहिलं पाहिजे 10 मार्कासाठी. बरोबर? आता एका प्रश्नाला तुम्हाला 1 पेज कमी पडतंय, पण हरकत नाही. तर तुम्ही कुठलेतरी तुमचे 2 जे प्रश्न आहेत, त्या 2 प्रश्नांचे उत्तर तुम्ही 2.5 ते 3 शब्दामध्ये लिहा. याचं पण 2.5 ते 3 शब्दात लिहा म्हणजे 3 पेजेस गेले. याचं पण 2.5 ते 3 शब्दात लिहा म्हणजे तुमचं 2.5 ते 3 पेजेसवर लिहा म्हणजे थोडक्यात काय तुमचे 3 पेजेस गेले. बरोबर? तुम्हाला फक्त याला फक्त तुम्हाला 2च पेजेस उत्तर लिहावं लागेल. तुम्हाला 1 पेज कमी पडतो. पण काही हरकत नाही. मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितला. पण तसं खरं म्हटलं तुम्ही 2-2 पानावर तुम्ही 5 मार्काचं, 10 मार्काचं, 5 मार्काचं एका पानावर, 2 आणि 10 मार्काचे 2 पानावर तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला अर्ध्या पानावर उत्तर लिहायचं म्हटल्यावर याचं अर्ध तर तुम्हाला 1 पेज पूर्ण द्यावंच लागणार आहे. तो काय असा काही नियम बसत नाही याच्यामध्ये. त्यामुळे याला देखील तुम्हाला सिंगल पेज द्यावं लागेल. ठीक आहे. तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल कशाप्रकारे तुम्हाला मी याच्यामध्ये सांगितलं आहे ते. ठीक आहे. आता बघा हे झालं तुमचं फॉर्मॅट. ठीक आहे. मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम दोघांसाठी झाला. आता बघा ही झाली तुमची उत्तरपत्रिका. मी तुम्हाला उत्तरपत्रिका देखील याच्यामध्ये समजून सांगितलेली आहे. ठीक आहे. अशा प्रकारची तुम्हाला 100% हीच उत्तरपत्रिका असणार आहे. YCMची उत्तरपत्रिका सर्वांना कॉमन असते. बरोबर? टोटल तुमच्याकडे 18 पेजेस असतात. 18 पैकी तुम्हाला 16 पेजेसवर उत्तर लिहायचे. तुमच्याकडे 2 पेजेस एक्स्ट्रा उरतात. तर त्या 2 पेजेसचा तुम्हाला कसा उपयोग करून घ्यायचा तो मी तुम्हाला आता सांगितलेला आहे. ठीक आहे. आता बघा माझ्याकडे बघा एक प्रश्नपत्रिका आहे ऑफिशियल. ही आहे बघा 2024 मे म्हणजे आता या वर्षीची मागच्या वर्षीची ही प्रश्नपत्रिका थोडक्यात. जी एक्झाम झाली होती राइट? उन्हाळ्यातली. जी समर एक्झाम झाली त्याचा आपल्याकडे बघा हा एक मराठी आणि इंग्लिश मीडियम दोघांचा देखील आपल्याकडे उत्तरपत्रिका आहे. सॉरी क्वेश्चन पेपर आहे. M117 म्हणजे थोडक्यात काय एम-कॉम, BMG बँकिंग मॅनेजमेंट ग्रुप. ठीक आहे. हा बँकिंग मॅनेजमेंट ग्रुपचा हा आपल्याकडे सॉरी बिझनेस मॅनेजमेंट ग्रुपचा हा आपल्याकडे जे आहे क्वेश्चन पेपर आहे. ठीक आहे. 502 ओके. तर आता बघा याच्यामध्ये जर तुम्ही विचार केला, ठीक आहे. मी तुम्हाला दाखवतो हायलाइट करून. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट याच्यामध्ये कळेल. ओके. ओके. ठीक आहे. बघा, हा तुमचा तो पेपर आहे, बरोबर? हे तुम्हाला समजलं याच्यामध्ये, की हा तुमचा बँकिंग एम-कॉमचा पेपर आहे, बरोबर? 70 मार्कांसाठी पेपर आहे, ठीक आहे? आणि इथे देखील तुम्हाला 70 मार्क दिलेले आहेत. आणि इथे जर का तुम्ही विचार केला बघा, तुम्हाला इथे देखील बघा तुम्ही बघू शकता, की तुम्हाला 2.5 तासाचा वेळ आहे याच्यामध्ये 2 तास 30 मिनिटं, ठीक आहे? तर अशा प्रकारे तुम्हाला याच्यामध्ये उत्तर लिहायचं आहे. नंतर बघा तुम्हाला याच्यामध्ये बघा आता सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे, ते देखील झालं याच्यामध्ये. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात नवीन पानावर करावी, हे पण आत्ता आपण समजून घेतलेलं आहे. ठीक आहे. नंतर बघा प्रश्न कशाप्रकारे लिहायचे आहेत बघा 5 मार्क, 10 मार्क, 3 मार्काचा कसा लिहायचा ते पण सांगितलेलं आहे. पुरवणी मिळणार नाही हे देखील सांगितलेलं आहे. आणि याच्यामध्ये 5वा पॉइंट ॲड केलेला आहे बघा, जो इथं फक्त तुम्हाला 4च पॉइंट दिले होते. 5वा पॉइंट इथं तुम्हाला असा आहे, की प्रश्नाबाबत काही शंका असल्यास अध्ययनाच्या माध्यम भाषेतील प्रश्न अधिकृत समजावा. म्हणजे जर तुम्हाला समजा मराठीच्या प्रश्नामध्ये काही करेक्शन वाटलं, तर तुम्ही इंग्लिश समजून घ्या. इंग्लिशमध्ये जर तुम्हाला काही वाटलं, तुम्ही मराठी समजून घ्या. बरोबर? आता बघा तुम्हाला याच्यामध्ये एक गोष्ट कळाली का? ठीक आहे. तर पहिला प्रश्न आहे तुम्हाला हा आणि त्याला उपप्रश्न आहे बघा हा. बरोबर? तुम्हाला कुठला प्रश्न लिहायचा तुम्ही लिहू शकता. याला तुम्हाला मार्क मिळणार आहेत 10. ठीक आहे, समजलं? म्हणजे थोडक्यात काय, तुम्हाला 10 मार्कासाठी जे आहे, की हा जो प्रश्न आहे, ठीक आहे, तुम्हाला याचं एवढं उत्तर तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं आहे. ओके? ठीक आहे. तर याचं तुम्हाला सांगितलं मी, की याचं तुम्हाला 2 पेजेसवरती उत्तर लिहायचं आहे. ठीक आहे. 2 पेजेसवर लिहायचं तुम्हाला त्यापैकी 10 पैकी तुम्हाला ॲट 8 मार्क तरी मिळतील. ठीक आहे. जर तुम्ही 2 पेजेस लिहिलं आणि तुम्हाला मी सांगितलं, की शेवटी तुमचे 2 पेजेस एक्स्ट्रा उरतात, तर तुम्हाला यापैकी जे 2 उत्तर चांगली माहिती आहेत, ते तुम्ही कदाचित त्याच्यामध्ये 2+1 ठीक आहे. इथं पण 2+1 लिहा, इथं पण 2+1 लिहा. ठीक आहे. तेव्हा तुम्हाला कसे तरी इथे 8 आणि इथे देखील तुम्हाला 10 पैकी 8 मार्क आरामात मिळतील. ठीक आहे. म्हणजे ठीक आहे 20 पैकी तुमचे झाले याच्यामध्ये 16 मार्क. ठीक आहे. आउट ऑफ मार्क कोणाला मिळत नसेल लक्षात ठेवा ही गोष्ट. हे झालं. तिसऱ्या प्रश्नामध्ये देखील तुम्हाला तेच सेम आहे. बरोबर? इथं पण तेच आहे, इथं पण तेच आहे. इथे देखील बघा तुम्हाला 2 पेजेस उत्तर लिहायचं आहे. तुम्हाला जर याचं जर का उत्तर परफेक्ट माहीत असेल, तर तुम्ही 1 पेज एक्स्ट्रा वापरू शकता. ठीक आहे. पण तुमच्याकडे 2च पेज शिल्लक आहेत. तुम्ही जर का ह्यात म्हणजे थोडक्यात का तुम्हाला प्रश्न 1, 2, 3 ह्या 3 पैकी तुम्हाला 2 पेजेस एक्स्ट्रा आहेत. तर त्या त्या कुठले 2 प्रश्न तुम्हाला चांगले येतात, त्या 2चे तुम्ही एक्स्ट्रा पेजवर उत्तर लिहू शकता. म्हणजे 2, 2, 2 च्या पैकी 3, 3, 2 किंवा 2, 3, 2 किंवा 2, 2, 3 असं तुम्ही याच्यामध्ये उत्तर लिहू शकता या पेजेसवरती. ठीक आहे. कन्फ्यूज होऊ नका. मी सांगितलं एकदम सोप्या भाषेमध्ये. ओके. ते झालं. चौथा प्रश्न बघा कसा आहे आपल्याकडे. चौथा प्रश्न काय सांगतो, की 25 मार्कासाठी प्रश्न आहे. तुम्हाला कुठलेही 5 प्रश्न सोडवायचे आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6. 6 दिलेले आहेत. 6 पैकी तुम्हाला 5 प्रश्न सोडवायचे आहेत. ठीक आहे. आणि याचं उत्तर जे आहे तुम्हाला प्रत्येक पेजवर लिहायचं आहे. म्हणजे 1, 1, 1, 1 जर तुम्ही विचार केला, तुमचे 5 पेजेस गेले. ठीक आहे. आणि तुम्हाला हे याचं उत्तर जे आहे ते 100 ते 150 शब्दामध्ये लिहायचं आहे. त्यामुळे तुम्हाला 1 पेज खूप झालं. ओके. ते झालं. 5वा प्रश्न बघा शेवटचा इथं पण सांगितलेला आहे 15 मार्कांसाठी. ठीक आहे. तर हा देखील बघा 15 मार्कासाठी तुम्हाला सांगितलेला आहे. 1, 2, 3, 4, 5, 6. ठीक आहे. 6 तुम्हाला दिलेले आहेत. 6 पैकी तुम्हाला 5 लिहायचे आहेत.
ठीक आहे. आणि प्रश्न हा 3 मार्कांसाठी आहे. त्यामुळे तुम्हाला 50 ते 60 शब्दामध्ये याचं उत्तर लिहायचं आहे. तर 50 ते 60 मध्ये तुम्हाला याचं उत्तर लिहायचं आहे. याचा अर्थ असा आहे, की तुमचं 1 पेज खराब होणार आहे. बरोबर? म्हणजे इथे देखील तुमचे 5 पेजेस जाणार आहेत. कारण तुम्ही अर्ध्या पानावर नाही लिहू शकत. बरोबर? याचे 5 पेज गेले, याचे 5 पेजेस गेले, ठीक आहे. 10 पेजेस गेले तुमचे. ओके. 10 गेले आणि याचे तुमच्या याच्यामध्ये 6 गेले. टोटल तुमचे झाले बघा याच्यामध्ये 16 पेजेस. 16 गेले आणि तुमच्याकडे टोटल पेजेस असणार आहेत त्याच्यामध्ये 18. म्हणजे तुमच्याकडे जे आहेत 2 पेजेस एक्स्ट्रा उरतात आणि 2 पेजेस जे आहेत तुमचे ऑलरेडी वरचे ते गेले तुमचे इन्स्ट्रक्शन आणि प्रोफाइलमध्ये. 2 पेजेस उरले जसं मी तुम्हाला सांगितलं. इथे तुम्हाला 2 पेज उत्तर लिहायचं, इथे 2 पेज लिहायचं आहे आणि इथेही 2 पेज लिहायचं आहे. पण तुम्हाला यापैकी 3 पैकी कुठल्याही 2 प्रश्नाचं उत्तर जर जास्त माहिती असेल, चांगलं तुम्हाला लिहायचं असेल, तर तुम्ही 1-1 पेजेसचा एक्स्ट्रा यूज करू शकता. एक तर याच्यामध्ये करा, ठीक आहे. याच्यामध्ये नसेल यूज करायचा तुम्ही याच्यामध्ये करू शकता. ठीक आहे. तर याचा तुम्ही भरपूर फायदा तुम्हाला याच्यामध्ये घ्यायचा आहे. ठीक आहे. तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला फॉर्मॅट समजला असेल आणि अशा प्रकारची तुमची उत्तरपत्रिका याच्यामध्ये असणार आहे. ठीक आहे. उत्तरपत्रिका हीच असणार आहे तुमची सेम टू सेम. ठीक आहे. आणि अजून एक गोष्ट, की बारकोडवर तुम्हाला लिहायचं नाही. कारण पेपर हे कॉम्प्युटरनं तपासले जातात. त्यामुळे बारकोडवर अजिबात काही लिहायचं नाहीये. ठीक आहे. आणि असं विनाकारण त्याचा समाज सोडू नका, विनाकारण रेषा मारू नका. पट्टीची तुम्हाला आवश्यकताच नाही पेपरमध्ये. बघा आता माझं देखील के-टी-एच-एमला पेपर असणार आहे. ज्या विद्यार्थ्याकडे मला जर तिथं कोणाकडे स्केलपट्टी दिसली, मी सरळ तिथं स्केलपट्टी तोडणार आहे. मी सरांना पण सांगणार आहे या गोष्टी. अजिबात तुम्ही इथं एक्स्ट्रा लाईन ओढायची नाही. तुम्हाला ऑलरेडी बघा इथे मार्जिन दिलेली आहे. तुम्ही परत-परत का बरं रेषा ओढता मला तेच कळत नाही. ऑलरेडी तुम्हाला इथे रेषा मारून दिलेल्या आहेत. परत-परत रेषा ओढता. अशा प्रकारे तुम्हाला इथं ऑलरेडी दिलेला आहे क्वेश्चन वगैरे टाकायसाठी. एकदम सोप्पा आहे माझ्याच्यानं काहीच अवघड नाहीये. तरी तुम्ही ऐकत नाही. ठीक आहे. हरकत नाही. तर मित्रांनो आशा आहे की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. ठीक आहे. इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियमसाठी एम-कॉमचा पेपर असणार आहे सेम आणि सेम जो पेपर आहे हा देखील आपल्या एम-एसाठी देखील असणार आहे. ठीक आहे. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.